रामचंद्र प्रभू त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नमस्कार करू मारुतीरायाच्या चरणावर Received 15 rupees on Google Pay for business. मूर्ती वाचक सूचक मंत्री सज्जन मायबाप माता भगिनी वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व साधुसंत मंडळी सर्वांच्या चरणावर नमस्कार होऊन रामविजय ग्रंथातील हा 34वा अध्याय आणि 34 उत्तरार्धातील म्हणजे उत्तरकांडातला पहिला अध्याय यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू झालेला आहे. सज्जनो मानवो, कालच्या अध्यायामध्ये गताध्याय म्हणजे कालच्या अध्यायामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण कथा ऐकल्या. युद्धकांडाचा शेवटचा अध्याय म्हणजे 33वा अध्याय आणि त्या 33व्या अध्यायामध्ये भगवान रामचंद्र प्रभूचा विजय झालेला आहे. रावणाचा वध झाला. 16च्या पर्वतावर रामनामाचा जय जयकार झाला. सर्व 58 वानर 56 कोटी ओलांडून आणि 72 कोटी ऋषी या सर्वांना अतिशय आनंद झाला. 33 कोटी देवलोकाला आनंद झाला आणि भगवान रामचंद्र प्रभूला भेटण्यासाठी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी 33 कोटी देवलोकांचं त्या ठिकाणी त्या 16च्या पर्वताजवळ येऊन भगवंताला असणाऱ्या त्या ठिकाणी भेटलेले आहे. ही सुंदर कथा गोड कथा असणारी तुम्ही आम्ही कालच्या अध्यायात ऐकल्या. आता उत्तरकांड लागलेला आहे आणि उत्तरकांड अतिशय रसाळ आणि गोड आहे. हा उत्तरकांड असणारा तो आम्हाला ऐकायचा आहे आणि म्हणून चित्त लावून ऐका बरं असणारी गर्दी झाली बरं काय. अपाट असणारे 33 कोटी देवलोक आले भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी. कारण भगवंताचा अथांग असणारे उपकार या देवलोकावर होते आणि म्हणून मुकुटाला मुकुट झळकू लागले आढळू लागले. रत्न असणारे झळकू लागले महाराज. अमित असणाऱ्या देवलोकाचे रत्न अंगावरले आणि त्या सर्वांचा तेज असणारा तेज प्रकाश त्या पृथ्वी तलावावर पडलेला होता. अशा प्रकारची अवस्था त्या 16च्या पर्वतावर झालेली आहे. सुरासुर असणारे देवलोक नर आणि वानर 16च्या पर्वतावर त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि राम नामाचा जय जयकार होऊ लागला. गजर होऊ लागला. जय श्रीराम या नामाचा असणारा त्या ठिकाणी गजर होऊ लागलेला आहे. पण मारुतीरायाच्या मनामध्ये असा एक विचार आला बरं काय. मारुतीरायाच्या मनात असा विचार आला की केव्हा माझ्या मालकाची मला आज्ञा होईल. भगवान परमात्मा मला कधी आज्ञा करतील आणि मी कधी जाऊन असणारा त्या ठिकाणी सीतामातेला घेऊन येईल. बघा कोणाचा विचार कसा आहे, कोणाचा विचार कसा आहे आणि मारुतीरायाचा विचार कसा आहे. मारुतीरायाची इच्छा अशी झाली की भगवान परमात्मा मला कधी आज्ञा करतील आणि मी कधी जाऊन जगन्मातेला सीतामातेला घेऊन येईल आणि भगवान परमात्मा आणि त्या सीतामातेचं मिलन कधी कराल. हे मारुतीरायाच्या अंतःकरणातला विचार आहे महाराज. तुम्ही आम्ही सुद्धा एखादं दूर झालेल्या जोडपाला कधी जवळ करा
मारुतीराया अंतकरणात करू लागले. सुंदर महाराज भगवान परमात्म्याला बघू लागले. क्षणोक्षणाला असणारं मारुतीरायाचं चित्त, मारुतीरायाची नजर भगवंताकडे गेली. बघा महाराज, आपल्या देवाची, आपल्या गुरुची सेवा करू लागलेली आहे. कारण गुरु माऊलीचं चित्त असणारं कधी माझ्याकडे पडल, चित्त कधी माझ्याकडे येईल आणि भगवान परमात्मा मला कधी आज्ञा करतील. सद्गुरु माऊलीच्या कार्याला अवरात्र असणारा मारुतीराय आपलं शरीर झिजू लागलेले आहे. बरं काय, म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे महाराज, मदरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेषे वाक्य धरो विवेकावरीय. म्हणून सद्गुरु माऊलीचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी मारुतीराय तळमळ करू लागले आणि तळमळ करते वेळेस भगवान परमात्मा अविद्या विहारी, अविद्या नगरीमध्ये वास्तव्य करणारा भगवान परमात्मा मारुतीरायाला आज्ञा करू लागले. काय आज्ञा करतात आहे का? माझा प्राण सकाळीच मारुतीराया आणि सत्वर लवकरात लवकर जाऊन ऊन भरिता जानकी असणारी सौभाग्य सरिता, सौभाग्याची सरिता असणारी, सौभाग्याची नदी असणारी. बरं काय मारुतीराया, त्या सौभाग्याच्या नदीला मला भेट करून दे. काय विचार आहे महाराज? मारुतीरायाला भगवान रामचंद्र प्रभू विनंती कराले, मला माझ्या सीतेची भेट करून दे मारुतीराया. अशा प्रकारचा विचार किंवा अशा प्रकारची आज्ञा मारुतीरायाला भगवान परमात्मा करू लागले. विभीषणाला सांग आणि सीतेला मंगल स्नान घालायला. बरं काय, आज 14 वर्ष झालं ती स्नान केली नाही. मंगल स्नान घालून वस्त्र अलंकार द्यायला आणि सुखाच्या आसनावर बसून सीतेला घेऊन ये. मारुतीरायाला आज्ञा करायला महाराज. मारुतीराया म्हणजे भगवान परमात्म्याचा भक्त आहे, भगवान परमात्म्याचा शिष्य आहे, सीतामातेचं लेकरू आहे महाराज. बरं काय, आणि त्या लेकराला आज्ञा करू लागले मारुतीराया, तुझ्या आईला मंगल स्नान घालायला आणि सुखाच्या आसनावर आरूढ करून त्या सीतेला असणार माझ्याकडे घेऊन ये. अशा प्रकारचा मारुतीरायाला भगवान परमात्मा आज्ञा करू लागलेले आहे. चिंतन करा थोडस. भगवान मारुतीराया उड्डाण केले त्यावेळेस कशा प्रकारचे जाऊ लागले. जैसे ताने वच्चे काननाथ, एखाद्या गायीचं लेकरू वनामध्ये गेलंय आणि वनामध्ये आपल्या आईचा शोध घ्यायला.
मी अगोदरच म्हणलो मारुती राया म्हणजे सीता मातेचे लेकरू आहे महाराज. बरं काय, गुरु माता आहे आणि गुरु मातेला आपल्या पतिदेवाचा शिष्य म्हणजे लेकरासारखा असते. मारुती राया आपल्या आईकडे चलेत, आपल्या माईकडे चले. बरं काय, माईचा शोध घेत निघालेत मारुती राया. अशी अवस्था त्या ठिकाणची मारुती रायाची झालेली आहे. म्हणून माय बाप हो, तुम्ही आम्ही चिंतन करावं आणि चिंतन करून अशा प्रकारचं आचरण करावं. बरं काय, मानस सरोवराला लक्षून ज्या प्रकारचं मराळ पक्षी जातात किंवा जीवन शोधण्यासाठी तरशाक्रांत तहानेला माणूस पाण्याचा शोध घेते किंवा गरुड असणारा ज्याप्रमाणे त्या लक्ष्मीचं दर्शन घ्यायला जाते, त्या प्रकारचं मारुती रायाच्या अंतःकरणाचा भाव होता. मला चित्त होतं बरं का. चित्ताच्या ठिकाणी आपल्या आईचं दर्शन घेण्यासाठी निघालेला होता. मारुती राय कुठं चालले तर आपल्या माईला भेटण्यासाठी. बरं काय, हा विचार असणारा मारुती रायाकडे होता आणि मारुती राया त्या आकाश मार्गाने सीता मातेकडे जाऊ लागले. आणि त्याच प्रकारचं मारुती राया असणारा अशोकवनामध्ये प्रवेश केले आणि प्रवेश केल्यावर सीता मातेला बघितलं महाराज. बरं काय, सीता मातेला बघितल्यावर त्या ठिकाणी सीता मातेला साष्टांग शीघ्र प्रणिपात, साष्टांग दंडवत घातलं महाराज. प्रणिपात केलं. शीघ्र म्हणजे लवकर आपल्या माईकडे गेलं, माईच्या पुढील लोटांगण घातलंय. बरं काय, आडवं काठी ज्याप्रमाणे पडते ना सज्जनो, त्या प्रकारचं मारुती राय आपल्या मातेपुढे सीता मातेपुढे आडवं पडून नमस्कार घातलेले आहे, साष्टांग घातलेले आहे. चिंतन करा, आम्ही जन्म दिलेल्या माईच्या पाया पडायला तयार नाही. बरं काय, बाकीचे लोक पडत की न पडत माऊली पैलवान, तुम्ही आम्ही पडावं, कारण तुम्ही आम्ही असणार त्या ठिकाणी. कारण पोती लोकांना सांगायला, जर आम्ही जर पडत नसाल तर आमच्या पोती सांगण्याला काही अर्थ आहे का, वाचनाला काही अर्थ आहे का? कमीत कमी माळकरी लोक तरी माईच्या पाया पडावं. आज माई मी दररोज नेमानं माईच्या पाया पडतो, मोठेपणा सांगलो, पण आज वाचलो, जाता जाता माईचं दर्शन घेतलो आणि दर्शन घेतल्यामुळं काही गेले माऊली कमी उंच उडी गेली नव्हती, पण आले देवाजीच्या मनात आणि तेथे कोणाचे चाले ना. कारण देवाची कृपा आहे राजोपटी, नाही गेले. आपण तुमच्या या वंगळा नगरीमध्ये शक्तीचा कार्यक्रम आयोजित केल्या, शक्ती यथासांग पद्धतीने पडली, पण माझ्या नशिबामध्ये ऍक्सिडेंट होता. 11 वाजता ऍक्सिडेंट झाला आणि वर असणाऱ्या 4-5 हात उंच उडील कारवाल्यानं आणि खाली पडलो, पण कुठंच धक्का लागला नाही माऊली, थोडासा मार लागला. म्हणून देवाची कृपा झाली, तुमच्यासारख्या साधू संतांचा आशीर्वाद आहे महाराज. म्हणून देवाचं कार्य करते वेळेस आपण नीट केल्यावर येणारं संकट निश्चित नाहीस होते महाराज. तर काय, निश्चित संकट टाळल्याशिवाय राहत नाही. म्हणून माय बाप हो, आपल्या आता सीता मातेचं दर्शन मारुती राया घेतले. बरं काय, आतापर्यंत मारुतीराचा विचार केला महाराज, आता सीता मातेचा विचार आहे. ताने बाळ चुकून गेले, हे जननी ते अकस्मात भेटले. एखाद्या माऊलीचं लेकरू हरपलं आणि अचानक मध्ये ते लेकरू जर तिला भेटलं तर किती आनंद होईल महाराज. त्या माईच्या आनंदाचं वर्णन दुसऱ्याला करता येणार भाऊ. त्या माईलाच माहित आहे किती प्रेम करते, त्या प्रेमाचा अंत लागते का? लागत नाही महाराज. आणि म्हणूनच म्हणलेले आहे महाराज, स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी. कारण आई हे सर्वात श्रेष्ठ दैवत आहे. आणि म्हणून त्या सीता मातेला असं वाटलं की कितीतरी वर्षाच्या बाद माझं लेकरू मला भेटलं, तेवढा आनंद असणारा त्या माईला झाला महाराज. बरं काय. आणि पुढे जाऊन म्हणाले का एखादा कंजूस माणूस आहे, त्याचं जर रत्न हरपलं आणि ते जर रत्न त्याला पुन्हा मिळालं तर त्याला किती आनंद होते, तेवढा आनंद असणारा सीता मातेला झाला. केव्हा झाला माऊली? मारुती रायाला बघितल्यावर इतका आनंद झाला. बरं काय. श्रीधर स्वामी अजून एक प्रमाण देऊन सांगायला तर एखाद्या माणसाचा प्राण जाऊ लागला आणि प्राण जाता जाता एखाद्याला जर त्याच्या मुखामध्ये सुधारस टाकला अमृत, बरं काय, तर तो अमृत पिल्यावर त्या ठिकाणी अमर होतो. आणि अमर झाल्यावर त्याला किती आनंद होते महाराज. कारण ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने एक ओळी टाकलेली आहे महाराज. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसचे आहे, की मर्तई जीवितला आहे अमृत सिद्धी. कारण अमृतानं मेलेला माणूस सुद्धा उठून बसते महाराज. आणि मग त्या माणसाला किती आनंद होते, तेवढा आनंद कोणाला झाला तर सीता मातेला झाला. मारुती रायाला बघितल्यावर हा आनंद असणारा त्या सीता मातेच्या हृदयात मामाला. बरं काय. आपल्या मातेजवळ कसं उभा टाकावं महाराज. कर जोडूनी उभा हनुमंत. मारुती रायाला दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून सीता माते पुढे उभा टाकले आणि सीता मातेला बोलू लागले, माय सुखी आहे अविद्यानाथ. कंटक दसकंठ वधून. बरं काय. काटेरी असणारा विकारी असणारा 10 तोंडाचा रावण. माते म्हणले 10 तोंडाच्या रावणाचा भगवान परमात्म्याने वध केला आणि राज्य स्थापनावर राजा बिभीषणाची स्थापना केलं. आणि सुखी आहे भगवान परमात्मा. कसे सुखानं आहेत, आनंदानं आहेत, मानेरा सकट आनंदानं येतात, अशा प्रकारचं बोलू लागले. माता असणारी ती सीता माता बोलू लागली, मारुती राया अरे तुझं वचन म्हणजे अमृतापेक्षा गोड आहे. बाळा मारुती राया अरे काय सुंदर तू बोलतोस रे बाळा. तुझ्या मुखातून निघालेले शब्द सोन्याहून पिवळे आहेत मारुती राया. अमृतापेक्षा गोड आहेत. अमृतावनी गोड नाम तुझे देवा. अशा प्रकारचे शब्द मारुती राया तुझ्या मुखातले आहेत. बरं काय. प्रिय आहेसा आणि मज कारणे सर्वनासी बहुत. मारुती राया अरे तुला माझ्यामुळे किती दुःख झालं रे बाळा. तू किती त्रास सहन करून घेतला. तुला असणारे किती संकट आले मारुती राया. तुला किती कष्ट करावं लागलं. अथांग असणार तू कष्ट केलास रे मारुती राया. तुझे किती अमित उपकार आहेत.
म्हणजे ज्याला गणना करता येणार अथांग असणारे मारुतीराया तुझे आमच्यावर उपकार आहेत आणि अविद्या नाथ जाणत असे अविद्येचे नाथ असणारे माझ्या प्राणाचे नाथ असणारे भगवान रामचंद्र प्रभू तुझ्या उपकाराला जाणतात रे मारुतीराया अशा प्रकारचं बोलू लागले समी कंठीले अद्भुत आता आता भेटवी रघुनाथ ऐसे ऐकता हनुमंत बोला विशेष सदनी प्रवेशला जगाची माता सीता माता मारुतीरायाला म्हणू लागली मारुतीराया मी 6 महिने तर लय कष्ट रे बाळा मी 6 महिने असणार तुझ्या देवापासून दूर होते आणि एक विनंती आहे मारुतीराया आता मला तुझ्या देवाला भेटेव माझ्या बालकाची आणि माझी गाठ करून दे मारुतीराया तुझे अथांग उपकार आहेत अजूनही एक उपकार कर माझ्यावर मला माझ्या मालकाची भेट करून दे सीता मातेच्या मुखातून शब्द निघाले आणि मारुतीराया तिथून ओढाले राजा बिभीषणाच्या घरी गेले आणि जाऊन काय करतात सकळ वर्तमान सीतेशी करून मंगल स्नान वस्त्रभूषणे देऊन चाल घेऊन सुवेळे मारुतीरायानं उड्डाण केलं आणि विभीषणाच्या घरी गेलं सर्व वृत्तांत सांगितला बरं काय आणि सांगून सांगितलं म्हणले महाराज आता लवकरात लवकर निघा आणि सीता मातेला मंगल स्नान करा घालायचं आहे आणि मंगल स्नान घालून सीता मातेला असणार 16 पर्वताजवळ भगवंताच्या जवळ न्यायचं आहे अशा प्रकारचा मारुतीराया त्या राजा विभीषणाला बोलले बरं काय कोणी आनंदे विभीषण मारुतीसी करी धरून प्रवेशला शोकवना सीता दर्शन घ्यावया काय राजा विभीषणाचं प्रेम आहे मला किती प्रेम केलो मारुतीरायाच्या मुखातून शब्द निघाले आणि शब्द निघाल्यावर आनंदी विभीषणाला आनंद पाहुणा आला महाराज बरं काय विभीषणाचा आनंद हृदयात पाहुणा आला अथांग प्रेम करणारा विभीषणानं मारुतीरायाचा हात धरला आणि अशोकवनाला निघाले जगाच्या मातेचं दर्शन घेण्यासाठी सीता मातेचं दर्शन घेण्यासाठी विभीषण राजा तळमळ करू लागलेला आहे बरं काय आवड निर्माण झाली आणि आवडीनं त्या ठिकाणी मायबाप हो मारुतीराया आणि विभीषण राजा अशोकवनाकडे जाऊ लागले जीव दोघे जन रघुपतीचे प्रिय प्राण जानकी जवळ येऊन विभीषण लोटांगण घातले दोघे असणारे चिरंजीव आहेत महाराज सीता मातेनं मारुतीरायाला चिरंजीव केलेलं होतं आणि रामचंद्र प्रभूनं राजा विभीषणाला आशीर्वाद दिलेलं होतं बरं काय चिरंजीव असणारे दोघे जण आणि रघुपतीचे प्रिय प्राणापेक्षा प्रिय असणारे दोन्ही सद्भक्त होते महाराज आणि दोन्ही सद्भक्त असणारे जानकी जवळ येऊन सीतामातेच्या जवळ आले आणि सीतामातेच्या जवळ येऊन सीतामातेच्या पुढे लोटांगण घातलं विभीषणाला राजा आहे महाराज पण माईच्या पुढे लोटांगण घालत आहे किती मोठा असो कुठला खासदार झाला काय आमदार झाला काय पंतप्रधान जरी झाला महाराज तर आपल्या माईच्या पुढे लोटांगण घालणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि म्हणून राजा विभीषणानं त्या सीतामातेच्या पुढे लोटांगण घातलं बरं काय माता बोले वचन गोवरी शशी चंड किरण गोवरी चिरंजीव होऊन सुंदर राज्य करी लंकेचे राजा विभीषणानं लोटांगण घातलं आणि जगन्माता असणारी बोलू लागली जोवरी शशी चंड किरण बरं काय बाळा हे राजा विभीषणा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत
तोपर्यंत चिरंजीव राज्य कर बरं काय, चिरंजीव पद तुला आहे आणि मग त्या ठिकाणी राज्य असणारं तुला लंकेचं प्राप्त आहे असा कृपा आशीर्वाद त्या सीता मातेनं राजा विभीषणाला दिला. विभीषण तोडून कर उभा राहे सीते समोरा कैसा करणे जवळी कुमार काय विचार आहे महाराज, श्रीधर स्वामीनं कसा विचार समोर ठेवलेला आहे बरं काय. राजा विभीषण सीतामातेच्या पुढे उभा टाकलेला आहे आणि उदाहरण दिलं महाराज, ज्याप्रमाणे पार्वती मातेच्या पुढे असणारा कार्तिक स्वामी उभा टाकावं, गणपती देव उभा टाकावं, ज्याप्रमाणे लक्ष्मीच्या पुढे गरुड उभा टाकावं महाराज, किंवा ज्या रेणुका मातेच्या पुढे परशुराम उभा टाकावं, त्याप्रमाणे राजा विभीषण दोन्ही हात जोडले आणि दोन्ही हात जोडून आपल्या माईच्या पुढे उभा टाकले. बघा सज्जन हो, मातेचा आदर किती करावा तर राजा विभीषणाकडून शिकायचा आहे. राजा विभीषणानं आपल्या माईचं आदर केलेलं आहे महाराज. जगाची माता म्हणजे सीता माता आहे आणि त्या माईच्या पुढे दोन्ही हात जोडून उभा टाकले. काय विचार आहे भाऊ, आणि तुम्ही आम्ही कोणता विचार करायला, चिंतन करा महाराज. विभीषण म्हणे जगन्माते प्रणव रूपिणी सद्गुण सरिते अनादि सिद्ध परिमिते आदि माये इंदिरे. राजा विभीषणानं दोन्ही हात जोडून असणाऱ्या त्या ठिकाणी मातेला म्हणू लागलेले आहे, म्हणे जगन्माते, जगाची माता आहेस बरं काय, प्रणव रूपिणी आहेस आणि सद्गुरूची जे सरिता आहे, सर्व गुण असणारे तुझ्याकडे आहेत, अनादि सिद्ध आहेस, अपरिमित असणारी आदि माया इंदिरिये, अशा प्रकारचं त्या मायेचं वर्णन करू लागले. आदि पुरुष धागा करुणा ब्रह्मांडे रचिली पूर्ण बोला ब्रह्मा विष्णू मरमना तुझी बाळे तानी. त्या माईचं वर्णन करू लागले. माते आदि पुरुषाला तू जागा केलीस बरं काय, अनंत ब्रह्मांडाची रचना केलीस, ब्रह्म विष्णू आणि महेशाला तू उत्पन्न केलीस. माय तुझ्यामुळे हे ब्रह्मांड निर्माण झालं. तू सगळ्या या तिन्ही लेकराचं बाळ करून त्यांना खेळवलीस, अशा प्रकारचं बोलू लागले. स्थिती बालना करवी सिद्धिगा करुणा इच्छा परतता सुमना सवेच गोळा करीसी तू. आणि त्या ठिकाणी बोलू लागले, उत्पत्ती स्थिती आणि पालन या तिघाकडून तू करून घेत आहेस माय. आणि तुझी जर इच्छा पूर्ती झाली, तुझं जर इच्छा परतली, तर पुन्हा असणारा याचा लय करून पुन्हा ब्रह्मांड निर्माण करतो. हे सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे माते, असं त्या ठिकाणी विभीषण राजा सीता मातेला बोलू लागलेला आहे. तुझी सर्व ठाऊके नेरत पण धरीन कौतुके रावणे तू जाणिले लंके हे इच्छा तुझी जपे. आणि हे सगळं असणार तुझा खेळ आहे माऊली. तुझ्यामुळे तुझ्या मनात आलं म्हणून हे सगळं रावणानं सुद्धा आणलेलं तुझ्या इच्छेनुसार आहे बरं काय. तू जगाची माता आहेस, जगाला उत्पन्न करणारी आहेस, रजतम सत्वाला निर्माण करणारी आहेस. ब्रह्म विष्णू महेशाची उत्पत्ती तुझ्यामुळे झाली माय बरं काय. हे पालन करणारा उत्पन्न करणारा ब्रह्म तुझ्या पोटी आला, त्यानं पालन करायला तो विष्णू आणि त्यानं संहार करायला तो महादेव बरं का. हे सगळं असणार तुझ्या हाताची दोरी आहे माय, अशा प्रकारचं बोलू लागले. बंदीचे सुटले सुरवर मारुती सुरवादी वानर आम्हा सर्व गाहला राममित्र सुंदर आत्मोपकार तुझाची. राजा विभीषण त्या सीतामातेला म्हणू लागलेले आहे, बंदीच्या देवलोकाची त्या ठिकाणी सुटका तुझ्यामुळे झाली माय. तू जर या ठिकाणी आली नसलीस तर बंदीचे देवलोक सुटत होते का बरं. वानर लोकांना रामचंद्र प्रभू मिळत होते का, आम्हाला भगवंताची भेट होती का माय.
केवळ तुझ्यामुळे आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली, तुझ्यामुळे आम्हाला भगवान परमात्मा मिळाले, हे सगळं केवळ तुझ्या कृपा आशीर्वाद आहे, असं राजा विभीषण बोलू लागले. यावरी करून मंगल स्नान वस्त्रे भूषणे अंगीकारून वेळेसी पहावया रघुनंदन शीघ्राताच लावे. राजा विभीषणानं दोन्ही हात जोडला आणि सीता मातेला म्हणू लागलेले आहे, माय यावरी मंगल स्नान करून वस्त्रभूषणे परिधान करून, माते तुम्ही मंगल स्नान करा आणि वस्त्रभूषणे परिधान करा आणि सुवळाचल पर्वताजवळ भगवान परमात्म्याला भेटण्यासाठी चला, अशा प्रकारचं विनंती राजा विभीषण करू लागलेले आहे. माता बोले रामेन करिता मंगल स्नान म्याधी करिता पूर्ण वाटे दूषण परम हे. बघा, सीता माता विभीषण राजाचं म्हणणं ऐकले आणि ऐकल्यावर सीता माता म्हणू लागली, बाळा तू म्हणालेले खरं आहे, पण माझे पतिदेव अगोदर मंगल स्नान करण्या गेल्यावर मी मंगल स्नान करावं का? माझ्या देवाला जर समजा एखादा देव एखादा दिवस उपासी आहे आणि मी जेवून बसावं का? अजिबात नाही. विभीषणा तू म्हणालेले खरं आहे रे बेटा, बरं का, पण माझ्या पतिदेवाला मंगल स्नान घातल्याशिवाय मी कसं मंगल स्नान करू? मला हे शोभल्या जात नाही रे बाळा. अशा प्रकारचं ती सीता माता राजा विभीषणाला बोलू लागलेली आहे. पतिव्रतेचा ऐसा होय धर्म पतिविन न करावा कार्य उपकर्म रघुपतीचे आज्ञा नसता धर्म तेही सर्व मासी. सीता माता राजा विभीषणाला म्हणू लागली, बाळा आई, पतिव्रता मातेचा धर्म आहे. काय धर्म आहे? तर पतिव्रता माता ही पतीशिवाय उपक्रम करू नये. कुठलंही असणाऱ्या आपल्या शरीराला सुखाची गोष्ट अजिबात करू नये, कारण पतिदेव संतुष्ट तर आहे. Receive HE replays on Google Pay for Business. चिंतन करा. तुम्हाला एक सांगून जातो, लई लोक सांगणार महाराज, कुठं गावाला जर जाया झालं किंवा बाजारात जरी जाया झालं, पतिदेव सोबत असला तर बाईने श्रृंगार करून जावं. गावात फिरतावळी पतिदेव सोबत राहिला तर काहीच हरकत नाही, पण पतिदेव जर गावाला गेला तर शास्त्र म्हणते त्या बाईने श्रृंगार करू नये, बरं काय. आणि म्हणून पतिव्रताचा धर्म आहे, बाळा माझ्या पतिदेवाला सोडून म्या या ठिकाणी हे उपभोग भोगणे हे योग्य नाही बाळा, हे माझा धर्म नाही. बरं काय. मारुती म्हणे जगन्माते आज्ञा दिली रघुनाथे वाह. तुझे विभीषण वचनाचे मान दिला पाहिजे. सुंदर राव पटेल मारुती राय असणारे दोन्ही हात जोडून म्हणाले, तर माते भगवंताची आज्ञा आहे. रामचंद्र प्रभूने सांगितलं, मारुती राया सीतेला मंगल स्नान घालून आण, वस्त्रभूषणे परिधान करून आण. आणि माते राजा विभीषणाची आज्ञा मानावं लागल. तो राजा आहे लंकेचा, बरं का, त्याची आज्ञेचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे माते. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मारुती राया दोन्ही हात जोडून सीता मातेला विनंती करू लागले. जनक नंदिनी तवते विभीषणा चिराई सकळ उपचार घेऊनी अशोकवना पतनी. मारुती रायाचं म्हणणं ऐकलं
तिने असणारं सर्व मंगल असणारं कार्य सोबत घेतली आणि त्या अशोक वनाच्या ठिकाणी आली. सीता मातेला असणारं स्नान वगैरे त्या ठिकाणी घालण्यासाठी आणि त्या मातेला वस्त्र वगैरे ते असणारे शर्मा आणलेले आहे. वरमात्री जटा दोघी जनी सीतेच्या प्राण सांगतिनी दोघींनी जानकीची वेणी ओकलिनी ते देवा. चिंतन करा महाराज. शर्मा आणि त्रिजटा, रावणानं त्रिजटेला सीता मातेचं संरक्षण करण्यासाठी ठेवलेलं होतं महाराज. सीता मातेचा सांभाळ करण्यासाठी. आणि संतांच्या संगतीत गेल्यामुळं त्या त्रिजटेचा बदल झाला. आपुल्या सारखे करीतात काळ, नाही काळ वेळ तया जवळी. सीता मातेनं त्या त्रिजटेला आपल्यासारखं केलं बरं काय. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आपला श्रीपती येणे पंते बरं काय. आणि म्हणून चिंतन करा माय बापू, ही शर्मा आणि त्रिजटा सीता मातेच्या प्राण संगतीनी होत्या, प्राणापेक्षा प्रिय होत्या. आणि त्या दोघी जणीनं बघा 6 महिने वनवास त्या रावणाच्या ताब्यात. आणि ती सीता माता असणारी त्या सीता मातेची वेणी सोडली त्रिजटेनं आणि शर्मानं. चिंतन करा महाराज. एखाद्या बाईची मुलगी नांदाया गेली आणि नांदाया जाऊन आल्यावर ती माय असणारी आपल्या लेकीला नाव घालते. माझं लेकरू थकला असल, माझ्या लेकराचं अंग दुखत असल म्हणून ती माय असणारी गरम गरम पाणी करते आणि तिची वेणी सोडून तिला नाव घालते. महाराज मला सांगा, या सीता मातेची माय कोण आहे महाराज? त्रिजटा सीता मातेची माय झाली महाराज. ही शर्मा असणारी तिची माय झाली. जसं लेकीला माय आंघोळ घालते तशा प्रकारचे हे दोघी जणी त्या सीता मातेला स्नान घालण्यासाठी तयार करू लागलेले आहेत. ममतानी विभीषणा वैष्णवीकडे जाऊन सर्वेने जानकीचे पूजन आरंभिले स्वहस्ते. मारुती राय आणि राजा विभीषण बाजूला जाऊन बसले महाराज बरं काय. आणि शर्मा असणारी त्या ठिकाणी त्या जानकी मातेचं पूजन करू लागले, पूजा करू लागलेली आहे महाराज. आणि त्या मातेचं काहीतरी भाग्य म्हणावं. किती भाग्य, त्या भाग्याला काही पार नाही. अपाट असणारं भाग्य शर्मेचं आणि ती मातेचं असणारं त्या ठिकाणी पूजा करू लागली. उत्तम पट्ट दुलालुनी सीतेशी दिदली पडदनी मानी माया चौरंग घालुनी पटकुल असणारं म्हणजे पितांबर असणारं त्या ठिकाणी वस्त्र चांगलं आणलं. आणि चौरंग मणिमय सोन्यासारखा चौरंग होता महाराज. त्या चौरंगावर सीता मातेला बसवलंय आणि त्या सीते मातेचं पाय असणारं शर्मा देऊ लागली बरं काय. माईचे पाय असणारं आपल्या हाताने देऊ लागले महाराज. एवढा आनंद असणारा त्या शर्मेला होऊ लागला. वाह. सज्जनो बाळांनो, सुगंध तेल देवेळी त्रिजटा सीतेची मस्तकी घाली. त्रिजटेनं सुंदर असणारं मला उत्तम असणारं सुगंधित तेल टाकलं. पाय नाव घालते आणि नाव घालून तिच्या डोक्यावर चांगलं भारीचं तेल आणून टाकते महाराज. तशा प्रकारचे त्रिजटा असणारी नाव घालून त्या डोक्यामध्ये तेल सोडू लागली, तेल लावू लागली. बघा चिंतन करा महाराज. हे माईचं आणि लेकराचं प्रेम आहे बरं काय. ऐशी कळवळ्याची याती घरी लावावी न प्रीती. कारण हे प्रेम आहे महाराज. माई लेकराचं प्रेम आहे आणि ते प्रेम असणारं त्या ठिकाणी व्यक्त करू लागले आणि ते त्रिजटा असणारी सेवा करू लागले. अनंत कल्याण
तुमची कीर्ती राहील जगामध्ये, तुम्हाला जग सगळं चांगलं म्हणत, तुमचे नाव घेतील बरं काय. आजही त्रिजटा आणि ती असणारी शर्मा नाव काढून त्यांची आठवण आल्यानं आपल्याला दुःख व्हायला महाराज बरं काय. आणि कल्पापर्यंत तुमचं नाव राहील. आनंद भरीत नामच्या मर्दमदाचे उठणे लावालेत, कस्तुरी लावालेत महाराज बरं काय. शर्मा असणारी आपल्या हातानं त्या मातेला त्या कस्तुरी असणारी लावू लागलेली आहे. काढिता मने माये वा कृष्य झाली सजनक तनये वा वा अश्रुष्णुग कलवलाये नाना लागी आगिने. हे सगळं सीतामातेच्या अंगाला लावलं आणि सीतामातेची पाठ घासू लागले, सीतामातेचे हात घासू लागले, सीतामातेचे पाय घासू लागले. बघा महाराज, लेक नांदून आल्यावर तिचे माय म्हणते माझ्या माईच्या पाठीत किती मळ झालाय, माय रगडू रगडू घासते. काही मिळणं गेलं तर दगड घेते महाराज आणि दगड घेऊन पाठीला घासते आणि घासून माईचा मळ काढते लेकीचा आणि तिला दुःख वाटते तरी पण ते काढल्याशिवाय राहिना. तसं हे सगळं उठणं वगैरे लावले, गरम पाणी आणलं माईला आंघोळ घालाया आणि घासू लागले, मळ काढू लागले. महाराज काय विचार आहे महाराज, किती प्रेम आहे. आणि तुम्ही आम्ही देवावर किती प्रेम करायला विचार करा सज्जन हो. आता नसणार प्रेम असणार त्या ठिकाणी व्यक्त करू लागले, तो भाव आहे बरं काय. भाव बळे आकडे विरविनाकडे करतळे आवळे तैसा हरी. म्हणून हे दोघही असणारे दोघी आपला भाव आपलं प्रेम व्यक्त करू लागले. जटाउदक घाली सवेग शर्मा शर्मा घासी सीतेचे अंग विभीषणे अलंकार सुरंग आमोदिक पाठविले. सज्जन मानव त्रिजटा मातेनं उदक टाकू लागले म्हणजे पाणी अंगावर गरम पाणी असणारा टाकू लागली. शर्मा माता असणारी अंग घासू लागली आणि विभीषण राजा अलंकार माईला देऊ लागलेले आहे. चिंतन करा, लेकराला अलंकार आणून माईला देवावं महाराज, तसं राजा विभीषण आपल्या माईला आपल्या जगाच्या मातेला अलंकार देऊ लागले. हे असणारं प्रेम गोड असणारं त्या तिघाचं त्या ठिकाणी व्यक्त होऊ लागलं. विजय गुणवती जगळी चिरण सरी जनक बाळी दिव्य अलंकार देईनी जे त्रिभुवनी सज्जनो माबापो परलय विजयुनी वेगळी म्हणजे विजयापेक्षाही त्या ठिकाणी भक्क असणारी चीर वस्त्र परिधान केलं सीतामातेनं आणि मग त्या ठिकाणी मायबाप हो जनक बाळी असणारी आणि दिव्य अलंकार परिधान केलं. दिव्य अलंकार त्या राजा विभीषणानं दिलं, ते अलंकार असणारी ती सीतामाता आपल्या अंगावर परिधान केली बरं काय. मंडळातून सुरेखा करणी करणी उपदिती ताटंकार सर्व अलंकाराची अधिक कांती कांती भागे रस दिशा. राजा विभीषणानं दिलेले अलंकार त्या मातेच्या अंगावर घातल्यावर कानातले कुंडल असणारे सूर्याच्या तेजापेक्षा भक्त दिसू लागले होते. लख असणारा प्रकाश पडू लागलेला होता. अशा प्रकारची अवस्था झाली. बोला कमलवट लाविला काळी मध्य सुवास कस्तुरी रोटी दिव्य सुगंध ते काळी अंगी चरची त्रिजटा. कुंकुम मळवट असणारा त्या ठिकाणी कपाळाला लावलं, भाळाला लावलं, मध्य भागावर कस्तुरी लावली महाराज. दिव्य सुगंध असणारं त्रिजटा अंगाला लावू लागली बरं काय. एवढं सुंदर जे कार्य आहे ते असणारं कार्य अतिशय. बघा चिंतन करायला एखाद्या माऊलीला लेकरू जन्मलं, लेकरू जन्मल्यावर त्या लहान लेकराला ती माय दररोज स्नान घातल्यावर त्या लेकराला सजवते माय, बरोबर आहे ना. त्याच्या डोळ्याला साऱ्यावरून त्या भवाड्याच्या वरून टिकल्या लावते, आहे की नाही. गंध असला तर गंध लावते, सगळं तोंड असणारं त्याचं सजवते.
त्या प्रकारचं सीता मातेला असणारं श्रृंगार करायला येतात. कोण करायला येतात? हे त्रिजटा आणि शर्मा. बरं काय, कोण माया आहे, कोण लेकरू आहे? मला चिंतन करा. प्रेमाचा आहे, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. इथं प्रेम व्यक्त करायला महाराज. माता सीता माताच आहे, पण त्या देवीवर चिंतन करा. काही काही आमच्या माता भगिनी त्या देवाऱ्यावर सजितात महाराज. तर देवाऱ्यावर पूजा करते वेळेस तिथं जर एखाद्याने गेलं, तिथं जर बघितलं तर ते बघतच राहावं असं वाटते. तशा प्रकारची अवस्था झाली. फळांनी ते काळी जानकी जानकीची ओटी भरली, शर्माने मुखी घाली, आणि फळ बघा महाराज, दिव्य असणारे फळ आणले, सीता मातेची ओटी भरली. बरं काय, अक्षय ओटी भरली. आणि ते ओटी भरल्यावर त्या ठिकाणी त्या सीता मातेला शर्मा विनंती करू लागली, माते हे एक फळ असणार तुम्ही तुमच्या मुखामध्ये घ्या. एक फळ असणार त्या ठिकाणी तुम्ही खा, स्वीकार करा. अशा प्रकारचं ती शर्मा राजा विभीषणाची पत्नी सीता मातेला विनंती करू लागली. बघा मला सुंदर असणारं ते फळ, सुस्वार असणारं, सुंदर गोड सुस्वाद असणारं ते सुगंधित तो फळ त्या सीता मातेनं विभीषणाला आणि मारुतीला दिलं होतं. सुगंध सुटलेला होता त्या फळाचा, सुंदर असणारं फळ होतं. आणि ते फळ जगाची माता ही सीता माता असणारी मारुतीला आणि राजा विभीषणाला दिलेली आहे. थोडंसं चिंतन करा महाराज. त्रिजटा मातेला आणि शर्मा मातेला फळ दिलं. बरं काय, अगोदर मारुतीला दिलंय, राजा विभीषणाला दिलंय, शर्माला दिलंय आणि त्रिजटाला दिलंय. आणि नंतर एक फळ असणारा आपण झाले. बरं काय, माईनं अगोदर लेकराला लहान भरवते. बरं काय, लेकरं किती आहेत याचं काही नाही, पण प्रत्येक लेकराला तृप्त करून त्याला पोटभर खाऊ घालून नंतर स्वतः जेवते महाराज. बरं का, उरलं तर तशा प्रकारचं सीता मातेला चारही लेकराला खाऊ घातलंय आणि नंतर ते फळ असणारं स्वतः खालंय. अशा प्रकारची अवस्था झाली. फळावेची वृक्षाळीले तो जवळी आला विभीषण, दिव्य मणिमय हार आणून, जानकी पुढे ठेविला. आणि मग नंतर पाणी पिलं, पाणी पिऊन प्रक्षालन केलं. प्रक्षालन केल्यावर त्या ठिकाणी राजा विभीषण जवळ आले. मणिमय असणारा, दिव्य असणारा हार आणला महाराज. बरं काय, त्या सीता मातेला देण्यासाठी राजा विभीषणानं तो हार त्या सीता मातेला दिलेला आहे. रावणी ठेविला होता कौशल सदनी, विभीषण देता प्रीती करुणी, गळा घाली जगन्माता. त्रिभुवन मोल एक मणी, त्या हाराचा एक एक मणी स्वर्ग मृत्यू पाताळातलं जरी किंमत लावलं तरी कमी पडत होतं. बरं काय, एवढा अनमोल असणारा तो हार होता. आणि रावणानं कोश सदनामध्ये सोन्याच्या भांडारात हा हार असणारा ठेवलेला होता. आणि राजा विभीषणानं तो हार आणला आणि सीता मातेला दिलं. लेकरानं हार दिलेला माईनं स्वीकार केला आणि तो हार असणारा आपल्या गळ्यामध्ये परिधान केलं. अशा प्रकारची अवस्था झाली. गोवंतीचे सकळ दळ, चित्त झाले तत्काळ, 18 क्षोभ
मातेला असणारं सुवळाचल पर्वताकडे यायचं आहे महाराज आणि तिथं रामचंद्र प्रभूची भेट करून द्यायचं आहे. सज्जनो माबाको, आपलं काहीतरी भाग्य आहे. उजळली या भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला. कारण आपले इथं संत आलेले आहे का? आमची एक वेगळा रत्नजडित सिबिकानुनी सीते पुढे ठेविली ते क्षणी विभीषण मारुती लागे चरणी सुखासनी पैसावे रत्नजडित असणारी शिबिका आणून महाराज शिबिका आणून त्या ठिकाणी सीता मातेच्या चरणावर विभीषण राजा लोटांगण घालू लागलेले आहे. मारुतीला लोटांगण घालू लागलेले आहे. माते या असणाऱ्या त्या ठिकाणी या शिबिकेत बसा बरं काय, या शिबिकेमध्ये आरूढ व्हा अशा प्रकारचं बोलू लागले. जटायांचे कंठी जानकी घाली दृढ मीठी मनी प्राण सख्यानो ग्रस्ती तुम्हास कधी मी देखेन. सज्जनो माबापो, बाजूला शर्मा आणि त्रिजटा होत्या आणि सीतामातेनं जवळ गेला आणि कंठाला मिठी मारली. महाराज मिठी मारून म्हणू लागली, माय तुला मी आता कधी भेटेल, तुम्ही आम्हाला कधी भेटाल, तुमची आमची भेट कधी होईल. बघा किती प्रेम त्या त्रिजटाने दिलंय, किती प्रेम असणार त्या शर्माने दिलंय. महाराज अथांग प्रेम दिलंय. ज्यावेळेस सीता माता त्या ठिकाणी गेली की तेव्हापासून म्हणजे आतापर्यंत त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या सीता मातेला आपल्यासारखं केले. महाराज एवढं प्रेम कोत प्रेम असणार तिथं अर्पण केले. म्हणून जगाची मालकीण त्या दोघीच्या गळ्याला पडून रडू लागली, दुःख वाटू लागलं. एखादी मुलगी जर नांदायला जाऊ लागली तर त्या तिच्या आईच्या हृदयाला पडते, गळ्याला मिठी मारते आणि अट्टहासानं दुःख व्यक्त करते. त्या प्रकारचं दुःख असणारं सीता माता करू लागलेली आहे. आणि त्यावेळेस त्या शर्माच्या आणि त्रिजटा मातेचं असणारं हृदय भरलं, स्पंदून रडू लागले. महाराज कारण प्रेम असणारं उचंबळून आलं, खळखळ डोळ्यावर आसरू पडू लागले, स्पंद रडू लागले. जसं लहान लेकरू असणारं स्पंदून रडते तशा प्रकारचं तेव्हा त्रिजटा आणि शर्मा रडू लागले. महाराज बरं काय, आणि त्या सीता मातेच्या चरणाला दरड मिट्टी घातली. बरं काय, आणि त्या आपल्या डोळ्याच्या आसरून सीता मातेचे पाय धुतले. त्या दोघींना असं वाटू लागलं की या मातेचे असणारे पाय सोडू नवं, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. त्रिजटा माता आणि शर्मा माता आपल्या केसाने असणारे त्या सीता मातेचे पाय झाडू लागले, पाय पुसू लागले, पाय साफ करू लागले. किती प्रेम केलं महाराज. त्या प्रेमाची काही गणना आहे का महाराज? आमच्या केसाला आम्ही कोणाचे पाय झाडते का? काही माया त्या देवाला नवस करतात महाराज, आणि लेकरेसाठी नवस करून त्या माईचं अंगण, त्या देवाचं अंगण आपल्या पदरानं झाडतात. तसं त्या त्रिजटा माता आणि ती शर्मा माता आपल्या पुरळ केसानं त्या सीता मातेचे असणारे पाय साफ केले आणि मग त्या ठिकाणी त्या मातेला शिबिकेमध्ये बसविले आणि बसवून काय म्हणाले, प्राण सखय जनक नंदिनी आम्हाला विश्रामे मनी मुनी सीता मनी उपकार साजनी
जननी दोघी माता म्हणाले, माते प्राणापेक्षा सख असणारी जनक राजाची मुलगी आम्हा न विसरावी मनीमुनी. सीता मातेला विनंती करायला, माय तुम्ही तुमच्या मनापासून आम्हाला दूर करू नका बरं. तुम्ही इथून चाललात मला मान्य आहे, पण मनापासून दूर करू नका. चिंतन करा महाराज, तुम्ही आम्ही ज्या वेळेस निघून चालले आहात तर या शरीरानं दूर आहात, पण मनानं मात्र एका जागी व्हावं. मन चंदातो कटोरीने गंगा. बरं काय? आणि म्हणून सीता मातेला म्हणाले की माय तुम्ही आम्हाला मनापासून दूर करू नका. आणि तेवढं म्हणल्यावर सीता माता म्हणू लागली, माय तुम्हाला मी कसं विसरल? तुमचे किती उपकार आहेत माझ्यावर. माझ्यासाठी तुमचं आयुष्य झिजवलं, माझ्यासाठी तुमचं सर्व कार्य बाजूला केल्या, तुमच्या लेकरा बाळाचा विचार केला नाही आणि तुम्ही माझी सेवा केल्या. बाळा मी तुम्हाला कसं विसरल? अशा प्रकारचं त्या शर्मा आणि त्रिजटेला की सीता माता बोलू लागली, भगवान की जय. याच्या पुढची सूचकाची सेवा आमचे हरिभक्त पारायण मारुतराव आजोबा पाटील दुगाडी हे करतील आणि वाचकाची सेवा आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब पाटील कदम दुधीकर हे करतील. खरं तर पाहुणे आल्याला आपण सांगूच नव्हतं, पण मायबाप सांगायचा एकच उद्देश होता. भगवंतानं आमच्याकडे बघितलंय आणि मी आज येणारच नव्हतो माऊली, या जोडीला पाठवणार होतो, पण तेवढा मोठा ऍक्सिडेंट झाल्यावर मी मला कुठल्याही प्रकारचा धक्का लागला नाही आणि देवानं एवढं सुखरूप करता आणलंय तर मी देवाची सेवा का करू नये? तुम्हाला वाटेल का की आज कितीतरी दिवसापासून माऊली इथं काही पोत्या भावनिक करून सांगालाय, रडू सांगालाय, पण महाराज चिंतन करा, हे खरं प्रेम आहे आणि प्रेम त्या देवापर्यंत गेलंय म्हणून देवानं त्या संकटातून काढले महाराज. बरं काय? घालून या भार राहिलो निश्चिंती, कारण देवावर भार झाला मागो हो, देव आमचा मागे पुढे राही सांभाळत. आली या आघात निवारावया, देव सांभाळ करते महाराज, पण तुमचा आमचा विश्वास पाहिजे. तुमचा आमचा विश्वास झाल्यावर देवाची नक्कीच आमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. वाचक सूचकांना मारुतरावांना विनंती करतो.